घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाडा म्हा. अनेक सायास न करी न धर्यास, होई न उदास सर्व भावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षा माघरे कामारिते दासी, होय सांगवायसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसर चरण संताचिया, दुसर चरण संताचिया. दुसर चरण संताचिया. दुसर चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो राम
म्हणता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा स्थितीपर प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहून सेवेची प्रतिज्ञा करतात. विठ्ठला अभंगाच्या 5ही चरणाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. जगद्गुरु तुकोबराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहून सेवेची प्रतिज्ञा करतात की हे देवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मी जन्म घेईन. अशी प्रतिज्ञा केल्यानंतर देवाने तुकोबरायांना प्रतिप्रश्न केला. म्हटले महाराज माझी चरण सेवा साधण्याकरता तुम्ही जन्म घेईन म्हणता ठीक आहे, परंतु माझी चरण सेवा साधण्याकरता नेमकी तुम्ही कोणती सेवा करणार का त्या सेवेच्या योगानं तुम्ही माझी चरण सेवा साधणार. तेव्हा तुकोबराय म्हणतात की देवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मी हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालीन. अशी 3 प्रकारची सेवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मी करणार. आणि ही 3 प्रकारची सेवा जर माझ्या हातून घडली तर मग मात्र माझी स्थिती अशी असेल का मी आनंदात राहीन, निर्भर राहीन आणि सुखदुःखाची चाड माझ्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि देवा तुझ्या चरण सेवे वाचून मी माझ्या जीवनामध्ये इतर विषयाच्या प्राप्तीकरता कुठल्याही प्रकारचा सायास करणार नाही, अट्टहास करणार नाही, प्रयत्न करणार नाही. तर त्या विषयाच्या ठिकाणी मी कसा असेल, मी उदास असेल. मग देवाने पुन्हा प्रश्न केला. म्हटले महाराज तुम्ही इतर विषयाच्या प्राप्तीकरता कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही, सायास करणार नाही, ठीक आहे, परंतु तुम्हाला मोक्षाची तरी इच्छा आहे की नाही, मोक्षाकरता काय तुम्ही प्रयत्न करणार की नाही. तेव्हा तुकोबराय म्हणतात देवा तो मोक्ष जो आहे तो बाकीच्यांना दुर्लभ असेल, परंतु तो मोक्ष जो आहे तो आम्हाला प्राप्त आहे. नुसता प्राप्त आहे अशातला भाग नाही, तर तो मोक्ष आमच्या घरी कामारीप्रमाणे दाशीप्रमाणे आमच्या घरी तो राबत आहे. आणि हा अधिकार माझ्या जीवनामध्ये कशामुळे प्राप्त झाला असेल तर तो केवळ तुझ्या चरणसेवेमुळं. आणि म्हणून तुझी चरणसेवा माझ्या जीवनामध्ये जन्मोजन्मी घडावी आणि म्हणून मी जन्म घेईन. विठ्ठल अशा अर्थाचं प्रतिपादन करणारा महाराजांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला सांगितला. आता उर्वरित वेळेमध्ये अगदी नियोजित वेळेमध्ये 7 ते 9 जे काय आपलं टायमिंग आहे या वेळेमध्ये याच्यावरती आपण चिंतन करायचं आहे. सर्वांच्याच सहकार्यानं या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संबंधाने थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या कारोंडे गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचप्रमाणे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दरवर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये प्रतिपदा असा कार्यक्रमाचा एक कालावधी दरवर्षीप्रमाणे असतो. परंतु यावर्षी ज्येष्ठ महिन्याच्या जागी अधिक मास आल्यामुळं आणि ज्या ज्या वेळेस ज्येष्ठाच्या जाग्यावर
अधिक मास येतो त्या वेळेस त्या अधिक मासामध्येच आपल्या कार्यक्रमाचा हा प्रारंभ होत असतो आणि त्या निमित्तानं आपल्या परिसरातील मंडळी, गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, गायक वादक, महाराज मंडळी, सर्वच क्षेत्रातील काही प्रतिष्ठित मंडळी, आपल्याच गावातील समस्त ग्रामस्थ या सर्वांच्याच सहकार्यानं ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे श्री हरिभक्तीपरायण वासुदेव महाराज टेंभुकर पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला ते या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारचा योग आहे आणि म्हणून सर्वांच्याच चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल कुंडलिक वरदारी या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहून सेवेची प्रतिज्ञा करतात की हे देवा, तुझी चरण सेवा साधण्याकरता मी जन्म घेईन. जगतामध्ये जर बघितलं तर एकंदरीत 3 प्रकार आहेत. पैकी पहिला वर्ग जो आहे तो म्हणजे आज्ञा, दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे प्राज्ञ आणि तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे सुज्ञ. पैकी पहिला वर्ग जो आज्ञा आहे हा अवज्ञा करीत असतो. दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे प्राज्ञ, हा आज्ञा करीत असतो. आणि तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे सुज्ञ, हा प्रतिज्ञा करीत असतो. विठ्ठल परंतु अवज्ञा कधी कोणाची करू नये, त्याचप्रमाणे आज्ञा देखील करू नये, परंतु प्रतिज्ञा केल्याशिवाय राहू नये. अवज्ञा का करू नये तर त्याचं कारण असं आहे, आपली जर कोणी अवज्ञा केली ते आपल्याला आवडते का? आपली कोणी अवज्ञा करावी असं आपल्याला वाटतं का? नाही. आपली कोणीही अवज्ञा करू नये असं प्रत्येकाला वाटतं आणि म्हणून आपण सुद्धा दुसऱ्याची अवज्ञा करू नये. अवज्ञा करणं हा अधर्म आहे आणि अधर्म करणं हे पाप आहे. वास्तविक पाहता मुलांनी आपल्या आई वडिलांची अवज्ञा करू नये, पत्नीनं आपल्या पतीची अवज्ञा करू नये, शिष्यानं आपल्या गुरुची अवज्ञा करू नये. त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हाच खऱ्या अर्थानं त्यांचा परमार्थ आहे. त्यांना वेगळा परमार्थ करण्याची काही गरज नाही. परंतु पुराणामध्ये अशी काही उदाहरणं आलेली आहेत का त्यांनी अवज्ञा केली आणि अवज्ञा करून सुद्धा ते भक्तांच्या यादीमध्ये श्रेष्ठ ठरले. मग तुम्ही म्हणता महाराज एकीकडं अवज्ञा करणं हा अधर्म आहे, अधर्म करू नये, आणि पुराणामध्ये तर काही भक्त मंडळींनी अवज्ञा केली आणि अवज्ञा करून सुद्धा ते भक्तांच्या यादीमध्ये ते श्रेष्ठ ठरले. मग आता हे खरं का ते खरं? हा, आई वडिलांची अवज्ञा मुलांनी करू नये, परंतु प्रल्हादानं आपल्या पितेची अवज्ञा केली, बिभीषणानं आपल्या थोरल्या भावाची म्हणजे रावणाची अवज्ञा केली, भरताने आपल्या आईची अवज्ञा केली, बळीराजानं आपल्या गुरुची म्हणजे शुक्राचार्याची अवज्ञा केली आणि अवज्ञा करून सुद्धा ते भक्तांच्या यादीमध्ये श्रेष्ठ ठरले. प्रल्हादी जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली, किंवा आडाला म्हणून फोडीला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. प्रल्हादानं आपल्या पितेची म्हणजे हिरण्यकश्यपूची अवज्ञा केली, बिभीषणानं आपल्या थोरल्या भावाची म्हणजे रावणाची अवज्ञा केली आणि भरताने सुद्धा आपल्या आईची अवज्ञा केली. आता या ठिकाणी अवज्ञा करून सुद्धा ते भक्तांच्या यादीमध्ये श्रेष्ठ आहेत. मग हे योग्य का अयोग्य? तर याचं थोडक्यात उत्तर असं आहे, यांनी जी अवज्ञा केली ही स्वतःच्या स्वार्थापोटी अवज्ञा केलेली नसून
यांनी जी आज्ञा केली ही देवा करता आज्ञा केलेली आहे. आणि विषय असा आहे, धर्म किती जरी श्रेष्ठ असला तरी देखील तो देवापेक्षा श्रेष्ठ नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात का देवाच्या प्राप्तीकरता, देव जोडण्याकरता एखादा जर धर्म आडवा येत असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ अधर्म करावा, परंतु देव जोडावा. हाच खऱ्या अर्थानं धर्म आहे. विठ्ठल देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. हे देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. हे अंतरे ते कर्म, अंतरे ते कर्म ना चारावे. अंतरीचे कर्म, अंतरीचे कर्म आचरावे. देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. देव जोडे तरी करावा धर्म, करावा धर्म. अंतरे ते कर्म, अंतरे ते कर्म ना चारावे. अंतरे ते कर्म, देव जोडे तरी करावा अधर्म. का तर त्याचं कारण असं आहे, धर्म किती जरी श्रेष्ठ असला तरी देखील तो देवापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. आणि म्हणून देव जोडण्याकरता एखादा धर्म जर आडवा येत असेल तर त्या ठिकाणी सरळ सरळ अधर्म करावा, परंतु देव जोडावा, असं तुकोबाराय सांगतात. आणि म्हणून या ठिकाणी आई वडिलांची आज्ञा करणं हा अधर्म आहे, त्यांची आज्ञा पाळणं हा धर्म आहे. परंतु प्रल्हादानं जी आपल्या पितेची आज्ञा केली ती स्वतःच्या स्वार्थापोटी आज्ञा केलेली नसून देवाकरता आज्ञा केलेली आहे. हा हिरण्यकश्यपू त्याने आपल्या राज्यामध्ये कायदा काढला होता, जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेईल त्याला फासावरती दिलं जाईल. कायदाच काढला होता. परंतु आपण भाग्यवान आहोत, अजून सध्या कोणी तशा प्रकारचा कायदा काढलेला. जर समजा आपल्या राज्यामध्ये जर तशा प्रकारचा कायदा काढला, जे जे कोणी कीर्तनाला जातील त्यांना फासावरती द्या, हे लोक दिसले असते का तुम्हाला? कीर्तनाला जाणारा जर फाशी दिला असतं तर कीर्तनाला लोक आले नसते. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कायदा नाही. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. आणि मग आज्ञा केली होती, सर्वांनी पाळली, परंतु त्यांचाच मुलगा आहे भक्त प्रल्हाद, आपल्या पितेची आज्ञा त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु देवाकरता केलेली आहे. बिभीषणानं आपल्या थोरल्या भावाची आज्ञा केली म्हणजे रावणाची आज्ञा केली, कारण रावणाचा जो शत्रू आहे प्रभू रामचंद्र त्यांना जाऊन बिभीषण जाऊन मिळालेला आहे. म्हणजे वास्तविक पाहता भावाची बाजू घ्यायला पाहिजे, परंतु भावाची बाजू न घेता देवाला शरण गेले म्हणजे आपल्या भावाचा जो कोणी शत्रू आहे त्याला जाऊन मिळाला. खऱ्या अर्थाने ही आज्ञा आहे, परंतु ही स्वतःच्या स्वार्थापोटी आज्ञा केली नसून ही देवाकरताच आज्ञा केलेली आहे. त्याचप्रमाणे भरताने सुद्धा आपल्या आईची आज्ञा केली, परंतु ती स्वतःच्या स्वार्थापोटी केली नसून देवाकरताच आज्ञा केलेली आहे. कारण कैकेयीनं जी काय त्या ठिकाणी आज्ञा केली होती
प्रभू रामचंद्राला वनवास आणि भरताला गादी ही मागून घेतलेली होती, परंतु त्या गादीचा स्वीकार भरतानं केलेला नाही. म्हणजे अवज्ञा केली, परंतु ती स्वतःच्या स्वार्थापोटी केलेली नसून देवा करता केलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का अवज्ञा करू नये. बळीराजानं सुद्धा आपल्या गुरुची अवज्ञा केली, शुक्राचार्याची अवज्ञा केली. ज्यावेळेस भगवान परमात्मा बटू अवतारामध्ये त्या ठिकाणी अवतार घेऊन आले आणि बळीराजाकडं 3 पावलं भूमी दान म्हणून मागू लागली. परंतु शुक्राचार्याला वाटलं का आपला जो काय शिष्य आहे हा बळी, ह्याला काय हा भगवान परमात्मा ह्याला काय ओळखू आलेला नाही आणि म्हणून कदाचित हा दान देईल आणि ह्याच्यामध्ये फसल. परंतु त्याने सांगितलं, अरे बळी, तुला माहित नाही हा कोणी ब्राह्मण वगैरे नाही, प्रत्यक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा आहे आणि तुझी परीक्षा घेण्याकरता आलेला आहे, तेव्हा तू हे काय दान तू देऊ नकोस. परंतु बळीराजानं सांगितलं, कारण आजपर्यंत मी जे काय अभ्यास केलेला आहे ते दान देण्याचाच केलेला आहे. आयुष्यभर मी तेच केलेलं आहे, दान देण्यामध्ये आतापर्यंत मी अजून माग राहिलेलो नाही. आणि आज ही वार्षिक परीक्षा आहे, प्रत्यक्षात भगवान परमात्मा माझी परीक्षा घेत आहे. आता मधल्या परीक्षेला नापास झालं तरी चालेल, परंतु वार्षिक परीक्षा आहे. असा कोणता विद्यार्थी आहे का वर्षभर अभ्यास करील आणि परीक्षा देणार नाही? त्यामुळं मी माझ्या जीवनामध्ये जो काय अभ्यास केलेला आहे हा दान देण्याचाच केलेला आहे. आतापर्यंत मी भरपूर दान केलेलं आहे आणि ही माझी वार्षिक परीक्षा आहे. प्रत्यक्षात भगवान परमात्मा माझी परीक्षा घेतोय. मी परीक्षा देणार आणि उत्तम मार्काने पास होणार. म्हणजे आपल्या गुरुची जी काय आज्ञा होती त्या ठिकाणी आज्ञा मानली नाही. शेवटी शुक्राचार्यांना माहित होता आता काय पुढे होणार आहे आणि म्हणून शुक्राचार्य जी काय संकल्प सोडण्याची जी काय जारी आहे त्या जारीमध्ये जाऊन एका कीटकाचं रूप घेऊन त्याच्यामध्ये जाऊन बसली. आणि ज्यावेळेस संकल्प सोडण्याकरता ती झारी पाणी सोडण्याकरता वाकडी केली त्यावेळेस ते पाणी काय बाहेर निघेना. आणि मग बळीराजानं ती दरबाची काडी घेऊन त्या झारीमध्ये छिद्रामधून घातल्याबरोबर शुक्राचार्यांच्या ती डोळ्याला लागली. आडाला म्हणून होडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का गुरुची या ठिकाणी आज्ञा होती, परंतु बळीराजानं मात्र त्या ठिकाणी आज्ञा मानली नाही. कारण न मानावे तसे गुरुचे वचन जेने नारायण अंतरेल. मग गुरुचं जरी वचन असलं परंतु ते वचन त्या वचनामुळे जर देवामध्ये आपल्यामध्ये अंतर पडत असेल तर असं वचन ते गुरुचं जरी असेल किंवा आणखीन कुणाचं असेल तरी देखील ते आपण मानायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. मी कशा करता सांगतोय का अवज्ञा कधी कोणाची करू नये, परंतु जे आज्ञा असतात ते आज्ञा करीत असतात. आणि म्हणून अवज्ञा कधी कोणाची करू नये. त्याचप्रमाणे आज्ञा देखील करू नये, कारण आज्ञा करण्याचा अधिकार या जगतामध्ये फक्त तिघांना आहे. एक वेद, दुसरे देव आणि तिसरे संत. या तिघांच्या व्यतिरिक्त आज्ञा करण्याचा अधिकार या जगतामध्ये कोणालाही नाही. आणि म्हणून वेदाची जी काय आज्ञा आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, ही वेदाची आज्ञा आहे. त्याचप्रमाणे देवाची आज्ञा, तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निधाम माझे. किंवा समुद्री रेखा ओलांडावी, पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा नो लांडावी, पृथ्वी या भूते वहावी, ही आज्ञा माझी. ही कोणाची आज्ञा आहे? ही प्रत्यक्षात भगवान परमात्म्याची ही आज्ञा आहे. पर्वताला सांगितलं अजिबात जागचं हलायचं नाही. आणि म्हणून आजपर्यंत पर्वत एकाच ठिकाणी आहे. त्यांनी जर ठरवलं चला कारोंड्याला सप्ताह बसलेला आहे आणि जर कारोंड्यामध्ये जर पर्वत आले तर आपल्या कारोंड्या गावचं काय होईल? परंतु तसं होणार नाही, भिवू नका, कारण ही परमात्म्याची आज्ञा आहे. पर्वती बैसका न संडावी, समुद्री रेखा न लांडावी. समुद्राला सांगितलं जी काय विशिष्ट मर्यादा आहे त्या अजिबात तुम्ही तिथून पुढे यायचं नाही. आणि म्हणून
किती जरी पाऊस काळ असला तरी देखील समुद्राला पूर येत नाही. चांगल्या प्रकारचा पाऊस काळ जर आला तर आपण ऐकतो बातम्या, ओढ्याला पूर आला, नदीला पूर आला. आता पाठीमागच्या वर्षामध्ये कितीतरी लोक त्या पुरामध्ये बऱ्याच जणांचं नुकसान झालं. काहींचं संसार उद्ध्वस्त झाले, झिरो बजेटमध्ये गेले. का नदीला पूर आले, अतिक्रमण केली आपण, त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे का नदीला पूर आला, ओढ्याला पूर आला, नाल्याला पूर आला, आणखीन धरणाला पूर आला, आपण अशा बातम्या ऐकतो. परंतु समुद्राला पूर आला असं कधी ऐकतो का? नाही. आणि किती जरी दुष्काळ पडला तरी समुद्र आटत नाही. आणि म्हणून चांगल्या प्रकारचा पाऊस काळ आला का नदीला पूर येतो, पाऊस काळ नसला का नद्या आटून जात असतात. परंतु समुद्र कधी आटतही नाही. आणि किती जरी पाऊस पडला तर त्याची जी काही विशिष्ट मर्यादा आहे त्याच्या पुढे तो कधी येत नाही. का? तर देवाने त्यांना एक प्रकारची आज्ञा दिलेली आहे. समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी, ही आज्ञा माझी. आणि पृथ्वीला सांगितलं जेवढे म्हणून या ठिकाणी जीव जन्माला येतील यांचा सर्वांचा सांभाळ या ठिकाणी करायचा. ही देवाची आज्ञा आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आज्ञा करण्याचा अधिकार या जगतामध्ये वेदाला आहे, दुसरा देवाला अधिकार आहे, आणि तिसरी संत महात्मे, या संत महात्म्यांना आज्ञा करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जेवढं म्हणून उपदेशपर प्रकरणातील अभंग आहेत ना, हे सर्व साधू संत महात्म्यांचा एक प्रकारचे तुम्हा आम्हाला आज्ञाचा आहे. आता तारी पुढे हाची उपदेश, आता तारी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश असे कितीतरी उपदेशपर प्रकरणातील अभंग आहेत. हे जेवढे उपदेशपर प्रकरणातील अभंग आहेत ही संतांची एक प्रकारची तुम्हा आम्हाला आज्ञा आहे. आणि आज्ञा करण्याचा अधिकार संतांना आहे, देवाला आहे आणि वेदाला आहे. याच्या व्यतिरिक्त आज्ञा करण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला नाही. आणि म्हणून आज्ञा करू नये, त्याचप्रमाणे अवज्ञा करू नये, परंतु प्रतिज्ञा केल्याशिवाय राहू नये. आणि म्हणून आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. परंतु प्रतिज्ञा तरी कोणती करावी? कारण प्रतिज्ञेचे काय बरेचसे प्रकार आहेत. प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. पैकी पहिली प्रतिज्ञा आहे ती म्हणजे अनर्थमूलक प्रतिज्ञा. अनर्थमूलक प्रतिज्ञा कशाला म्हणतात? ज्या प्रतिज्ञेचा विषय अनर्थ आहे, त्याच्यामध्ये चांगलं काही नाही. म्हणजे जनप्रतिज्ञा केली त्याचंही वाटोळ आहे, आणि ज्याच्या करता केली आहे त्याचंही वज वाटोळ आहे. त्याच्यात चांगलं काहीच नाही, अनर्थच आहे. चाणक्यानं आपल्या जीवनामध्ये एक प्रतिज्ञा केली होती पहा, नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही. म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ करण्याकरताच ही प्रतिज्ञा आहे ना. आता ती का केली होती त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या प्रतिज्ञेचा जो काय विषय आहे, या प्रतिज्ञेचा जो विषय आहे हा अनर्थमूलक प्रतिज्ञा.
किंवा पुराणामध्ये सुद्धा अशी एक प्रतिज्ञा केली होती पहा. इंद्रानं प्रतिज्ञा केली होती, एक दिवस तरी अहिल्याला मी भ्रष्ट करीन. ही जी प्रतिज्ञा आहे कोणाची आहे? इंद्राची आहे. ही अहिल्या अतिशय सुंदर, अतिशय रूपवान, अतिशय देखणी, ब्रह्मदेवाची मानस कन्या. वयामध्ये आली आणि किती जरी सुंदर मुलगी असली तरी एक दिवस तिचं लग्न हे करावंच लागतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, जेवढी सुंदर मुलगी असेल तेवढाच तिला पती कर्तृत्ववान असावा असं प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं. कारण मुलीचं सौंदर्य हे तिचं कर्तृत्व असतं. मुलीचं सौंदर्य पाहिलं जातं आणि मुलाचं कर्तृत्व पाहिलं जातं. मुलाचं कर्तृत्व हे त्याचं सौंदर्य आहे आणि मुलीचं सौंदर्य हे तिचं कर्तृत्व आहे. आणि म्हणून मुलगी पाहण्याकरता गेल्यानंतर तिच्या कर्तृत्वाविषयी चौकशी केली जात नाही. मुलगी दिसायला कशी आहे तिच्या सौंदर्याविषयी चौकशी केली जाते. का तर तिचं कारण असं आहे, सौंदर्य हेच तिचं कर्तृत्व आहे. आणि मुलगा पाहण्याकरता गेल्यानंतर त्याच्या सौंदर्याचा विचार केला जात नाही. केला जातो पण नंतर, त्याचा क्रमांक दुसरा आहे. पण पहिल्या नंबरला मुलगा करतो काय. करतो काय म्हणजे महिन्याला काय लाखभर रुपये कमवतो का? बरोबर आहे ना. मुलाचं कर्तृत्व पाहिलं जातं. मुलाचं कर्तृत्व हे त्याचं सौंदर्य आहे आणि मुलीचं सौंदर्य हे तिचं कर्तृत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ही अहिल्या ब्रह्मदेवाची मानस कन्या. आता ब्रह्मदेवाकडे हे कामच आहे, हे जगतामध्ये जेवढे म्हणून आहेत ना, हे ब्रह्मदेवाचीच एक चतुराई आहे. जगतामध्ये एवढी माणसं त्यांनी तयार केली, परंतु एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही. जुळं जरी असलं तर त्याच्यामध्ये सुद्धा चतुराई केलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा फार फरक ठेवलेला आहे. एवढा चतुर हा ब्रह्मदेव. आणि मग आता इतका हुशार. आता आपल्याकडे एक मशीन आहे पण ब्रह्मदेवाकडे अशा 4 मशीन आहेत. आता आपल्याकडे एक मशीन आहे तरी आपण किती हुशार आहोत. पार देव नाही म्हणेपर्यंत आपली चतुराई आहे. मग आता ब्रह्मदेवाच्या 4 मशनीत म्हटल्यानंतर तो किती चतुर असेल. आणि मग ही अहिल्या निर्माण करण्याकरता किती कष्ट, किती प्रयत्न केले असतील. एवढी ती सुंदर अहिल्या, परंतु आता ही द्यायची कोणाला नेमकी. आणि मग वर सुद्धा तशा प्रकारचा कर्तृत्ववान असला पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी एक पण मांडला, जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून प्रथम येईल त्याला ही अहिल्या कन्यादान म्हणून दिली जाईल. आणि मग ही बातमी लाईव्ह असल्यामुळं सगळीकडे पसरली. आता सुंदर पत्नी कोणाला नकोय? सगळ्यांनाच वाटतं माझी पत्नी दिसायला चांगली प्रकारची सुंदर असावी. आता मिळत नाही तो भाग वेगळा, परंतु अपेक्षा मात्र सर्वांनाच असते हो. आणि मग एवढी अहिल्या सुंदर कोणाला नकोय. आणि मग सर्वजण निघाले ना आपापली वाहनं घेऊन. गण गंधर्व ब्रह्मदेव आपले इंद्र चंद्र वगैरे सर्व आपापली वाहनं घेऊन पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले. मृत्यू लोकांमध्ये गौतम ऋषीला सुद्धा ही बातमी कळाली, परंतु गौतम ऋषी मात्र पृथ्वी प्रदक्षिणाला गेले नाहीत. कारण त्यांना एक वर्म माहित होतं. ते वर्म असं होतं, देशी गाय, गावरान गाय जी आहे ती वेळेला झालेली आहे. नुकतंच त्या वासराचं तोंड बाहेर आलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या गायीला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होतं. हे वर्म गौतम ऋषीला माहित होतं. आणि म्हणून गौतम ऋषी पृथ्वी प्रदक्षिणाला गेलेच नाहीत. प्रसूती समयो धेनु प्रदक्षिणा करोती यहा. प्रसूत काळामध्ये त्या गायीला त्यांनी प्रदक्षिणा केली. एक प्रदक्षिणा केली नाही, अशा 3 प्रदक्षिणा केल्या.
गौतम करिता अनुष्ठान गोप्रसूती काळजान उभय तो मुखी देखोने पूर्ण त्रिवार प्रदक्षिणा तिने केली 3 प्रदक्षिणा केल्या. इकडं मात्र सर्वजण अगदी एकमेकांच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, तो त्याच्या पुढं, प्रत्येक जण एकमेकाला ओव्हरटॅक करायचा. इंद्र मात्र सर्वांच्या पुढं होता, त्यानं सर्वांना ओव्हरटॅक केलं. परंतु इंद्राला मात्र कोणी सुद्धा ओव्हरटॅक केलं नाही. इंद्र सर्वांच्या पुढं होता आणि इंद्राच्या मनामध्ये अशी आता अपेक्षा होती का आपण सर्वांना ओव्हरटॅक केलेला आहे, आपल्या पुढं कोणीही गेलेला नाही, आपणच सर्वांच्या पुढं आहोत आणि त्यामुळं ही अहिल्या आपल्यालाच मिळणार अशी इंद्राच्या मनामध्ये अपेक्षा होती. आणि आता त्या गावामध्ये त्या नगरामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात लग्नाची तयारी झालेली. तिकडं ब्रह्मदेवानं गौतम ऋषीला ही कन्या अहिल्या दान म्हणून दिलेली आहे. लग्नाची तयारी झालेली आहे आणि मंगलाष्टका सुरू झाली. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम. इंद्रानं विचार केला अजून नवरदेव पोचलाच नाही, लग्न लागलं कोणाबरोबर, कारण माझ्या पुढे अजून कोणी गेलेला नाही. कारण पण असा आहे का जो कोणी या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून प्रथम येईल त्यालाच ही अहिल्या कन्यादान म्हणून दिली जाईल. मी सर्वांच्या पुढे आहे, माझ्या पुढे अजून कोणी गेलेलं नाही आणि मग अजून मी तर अजून पोहोचलेलो नाही. आणि मग ही अहिल्या दिली कोणाला म्हणले बहुतेक ती तर जरा मोठी असल्यामुळं एखादं दुसरं लग्न असू शकेल. आणि म्हणून प्रत्यक्षात ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले परंतु पाहतात तर ही अहिल्या गौतम ऋषीला कन्यादान म्हणून दिलेली आहे. आणि मग मात्र 90च्या पुढे टेम्परेचर गेलं, कारण मनामध्ये अपेक्षा होती अहिल्या आपल्याला मिळायला पाहिजे, परंतु अपेक्षा भंग झाला आणि मग ती जागा द्वेषाने घेतली आणि मग त्याच ठिकाणी प्रतिज्ञा केली. कुणी? इंद्रानं. अरे ब्रह्मदेवा, अरे ही अहिल्या तुला या बुवालाच द्यायची होती, मग मला बिनकामी पळायला कशाला लावलं. परंतु लक्षात ठेव, एक दिवस तरी अहिल्याला मी ह्या भ्रष्ट करीन अशी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली आणि एक दिवस ती प्रतिज्ञा त्यांनी ती खरी केली. मला पुढचा इतिहास सांगायची आवश्यकता नाही, मला तुम्हाला हे सांगायचं की या प्रतिज्ञेचा जो काय विषय आहे याला म्हणतात अनर्थमूलक प्रतिज्ञा. अशी प्रतिज्ञा माणसानं करावी का? तर अशी प्रतिज्ञा माणसानं करू नये. प्रतिज्ञा क्रमांक 2 अर्थमूलक प्रतिज्ञा. ही कोणी प्रतिज्ञा केली होती? ही दुर्योधनानं प्रतिज्ञा केली. सुईच्या टोकावरती जेवढी माती बसेल एवढं राज्य मी पांडवांना देणार नाही, युद्धा वाचून. जर त्यांना राज्यच पाहिजे असेल तर त्यांना माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. वास्तविक पाहता देवानं मध्यस्थी केली त्या ठिकाणी. अरे दुर्योधना, अरे हे पांडव म्हणजे काय दुसरे तिसरे कोणी नाहीत, तुमचीच भावकी आहेत, तुमचेच बंधू आहेत आणि खऱ्या अर्थानं अर्ध्या राज्याचे ते मालक आहेत. तेव्हा तू अर्ध राज्य नको देऊ, परंतु किमान 5 गावं तरी त्यांना दे. समजा एखादा भाव ऐकतच नसेल तर मग कुठेतरी तडजोड करावी लागते. तसे देवानी तडजोड करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने ते अर्ध्या राज्याचे मालक आहेत, परंतु नको अर्ध राज्य देऊ. परंतु हे युद्ध टाळण्याकरता देवानं मध्यस्थी केली होती की किमान पांडवांना 5 गावं तरी दे. परंतु दुर्योधनानं सांगितलं नाही. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी राज्य कोण देतो? भीक मागून कुठे राज्य असतं का? तुम्हाला जर राज्य पाहिजे असेल तर युद्धाकरता तयार व्हा. युद्धा वाचून मी सुईच्या टोकावरती जेवढी माती बसेल एवढं सुद्धा राज्य मी पांडवांना देणार नाही. या प्रतिज्ञेचा जो काय विषय आहे याला म्हणतात अर्थमूलक प्रतिज्ञा. अशी प्रतिज्ञा करावी का? नाही. अशी सुद्धा माणसानं प्रतिज्ञा करू नये. आपल्या भावाची जी काय वाटणी आहे, जो काय त्याचा अधिकार आहे तो त्याला आपण दिला पाहिजे.
आणि म्हणून अशी ही प्रतिज्ञा माणसानं करू नये. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्वार्थमूलक प्रतिज्ञा. स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता जगाचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे, असा जो काय प्रतिज्ञेचा विषय आहे याला म्हणतात स्वार्थमूलक प्रतिज्ञा. म्हणजे दुसऱ्याचं घर जळालं तरी चालेल, पण आपलं वांग महत्वाचं आहे. घर घर जळू द्या, त्याचं काही होऊ द्या, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही, पण आपलं वांग महत्वाचं आहे. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण आपली बिडी महत्वाची आहे, त्याची दाढी जळू द्या. एक जणाची अशीच दाढीला आग लागली. कशी लागली काय माहित. दाढी भली मोठी दाढी होती. काही समाजामध्ये दाढी काढतच नाही, देवाची दाढी असते. आणि मग दाढी भली मोठी दाढी, आणि एक जणाला बिडीचं व्यसन होतं. आता त्याच्याकडे बिडी होती पण काडीच नव्हती, आणि सकाळपासून त्या काडीच्या शोधामध्ये होता, परंतु त्याला काय काडी मिळाली नाही. परंतु दुर्दैवानं त्याच्या जो काय दाढीवाला होता त्या दाढीला लागली आग. दाढीला आग लागल्यानंतर आता ही दाढी कधीच काढलेली नव्हती, आणि मग तो जरा गडबडीनं ती दाढी विजवू लागला. तेवढ्यात त्याला दिसलं. हा म्हणला थांबा थांबा, हो माझी बिडी पिटवू दे. अरे म्हणला माझी दाढी जळते, मला दाढी जळू दे, पण माझी बिडी पिटवू दे. माझी बिडी पेटल्यावर मग ही जाऊ. आता बिडी पेटेपर्यंत ह्याची दाढी राहील का? म्हणजे त्याची दाढी जळाली तरी चालेल, पण आपली बिडी पेटली पाहिजे. बिडी महत्वाची आहे. म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्याकरता जगाचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे, असा जो काय प्रतिज्ञेचा विषय आहे याला स्वार्थमूलक प्रतिज्ञा असं म्हणतात. अशी ही प्रतिज्ञा माणसानं जीवनामध्ये करू नये. चौथा क्रमांक जो आहे प्रतिज्ञेचा तो म्हणजे परार्थमूलक प्रतिज्ञा. आता ही स्वार्थमूलक प्रतिज्ञा याचे एकदम विरुद्ध आहे. म्हणजे जगाचं कल्याण साधण्याकरता स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु जगाचं कल्याण साधलं पाहिजे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, असा जो काय प्रतिज्ञेचा विषय आहे याला म्हणतात परार्थमूलक प्रतिज्ञा. आता ही प्रतिज्ञा जी आहे या प्रतिज्ञेचा विषय अतिशय चांगला आहे, सुंदर आहे, परंतु त्या प्रतिज्ञेचे अधिकारी आपण नाही. कारण तुम्ही आम्ही सर्वजण कसे आहोत, स्वार्थी आहोत. त्यामुळं अशा प्रकारची प्रतिज्ञा करण्याचा अधिकार फक्त संत महात्म्यांना आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, किंवा संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म केला. हा जो काय प्रतिज्ञेचा विषय आहे याला म्हणतात परार्थमूलक प्रतिज्ञा. म्हणजे जगाच्या कल्याणाकरता
स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु जगाचं कल्याण साधलं पाहिजे. हा जो काय प्रतिज्ञेचा विषय आहे याला म्हणतात परार्थमूलक प्रतिज्ञा. या प्रतिज्ञेचा विषय चांगला आहे, परंतु त्या प्रतिज्ञेचे अधिकारी तुम्ही आम्ही नाहीत, कारण आपण अशी प्रतिज्ञा करू शकत नाही, आणि जरी केली तरी देखील ती प्रतिज्ञा आपल्याकडनं पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे परमार्थमूलक प्रतिज्ञा. परमार्थमूलक प्रतिज्ञा कशाला म्हणतात, तर देवाची सेवा करण्याकरता जी प्रतिज्ञा केली जाते त्याला म्हणतात परमार्थमूलक प्रतिज्ञा. केलेली प्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेचा जो काय विषय आहे याला म्हणतात परमार्थमूलक प्रतिज्ञा. म्हणजे देवाची सेवा करण्याकरता जी प्रतिज्ञा केली जाते त्याला म्हणतात परमार्थमूलक प्रतिज्ञा. आणि अशाच प्रकारची प्रतिज्ञा जगद्गुरु तुकोबराय सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या मी जन्म याजसाठी देवा येईन 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 मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण देवा तुझे चरण देवा सदा
साठी देवा घेईन मी जन्म याद 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 साठी घेईन मी जन्म याद साठी देवा घेईन मी जन्म याद साठी तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे हरिनाम कीर्तन संताचे पूजन हरिनाम कीर्तन संताचे घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. देवाची सेवा करण्याकरता जी प्रतिज्ञा केली जाते त्याला परमार्थमूलक प्रतिज्ञा असं म्हणतात आणि अशी प्रतिज्ञा माणसानं करावी. परंतु याच्यावरती काही शंका निर्माण होतात. माणसानं प्रतिज्ञा करावी का? कारण आतापर्यंत बऱ्याच जणांनी प्रतिज्ञा केल्या परंतु त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झालेल्या नाहीत. आणि मग असं असताना तुकाराम महाराज का प्रतिज्ञा करतात? अहो, रावण म्हणजे सामान्य नाही.
रावणानं सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही प्रतिज्ञा केल्या होत्या. सोन्याला सुगंध आणेन, खारा समुद्र गोड करीन, स्वर्गाला शिडी लावीन. ही कोणाची प्रतिज्ञा आहे? ही रावणाची प्रतिज्ञा आहे. आणि रावण म्हणजे काय तुमच्या आमच्यासारखा सामान्य नाही. अहो 80,000 नुसते त्याला बायका होत्या. 80,000. आता सध्याची परिस्थिती कशी आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपल्याला एक मिळवायचे असेल तर आपण किती किती जणांकडं सांगत असतो, बरोबर आहे की नाही? पाहुण्या रावळ्याकडे ठेपा देत असतो. बघा आमच्या मुलाला, आता काय काय माणसं तर आमच्याकडे सुद्धा ठेप देतात. महाराज बघा आमच्या पोराला एखादी मुलगी, आम्हाला कशाला सांगता? नव तुम्ही फिरती वाजता जरा. आता फिरती म्हणजे काय, कीर्तनात फिरतो का पुरी बघत फिरतो? विठाल सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. मी कशा करता सांगतोय का, एक मुलगी जर आपल्याला मिळवायची असेल तर त्यांना खूप मध्यस्थी करावी लागते, एजंटशी संपर्क करावा लागतो. आपल्या भागातनं नाही जर मिळाल्या तर मग पार्सल खानदेश, मराठवाडा, तिकडनं इकडं येऊ द्या, तुमच्यापेक्षा आमचा भाग बरा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का एक मुलगी करण्याकरता किती प्रयत्न करावे लागते. या बाबाला 80,000 बायका होत्या. हा बाबा ओळख तरी कसा ठेवत असेल? आता आपण कीर्तनाच्या माध्यमातून इकडे तिकडे फिरतो, काय काय माणसं म्हणतात, महाराज मला ओळखलं का? चेहरा पाहिलेला असतो परंतु नाव वगैरे काय एवढं लक्षामध्ये राहत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का आपल्याला ओळख ठेवण्याकरता अवघड पडतं. परंतु रावणाला 80,000 बायका, कसा बाबा ओळख ठेवत असेल? म्हणजे तो विद्वान आहे हे सिद्ध होत आहे. 80,000 त्याला बायका दिलेल्या होत्या म्हणजे तो कर्तृत्ववान आहे हे सुद्धा सिद्ध होतं. आणि बायका कोणी कुणाला देत नाहीत, कारण बायका देण्याकरता सुद्धा ऐश्वर्य असावं लागतं. म्हणजे त्याच्याकडं ऐश्वर्य सुद्धा असलं पाहिजे. आणि म्हणून 7 कोटी घरं नुसती सोन्याची होती. हे विटा मातीची ही वेगळीच बरं का, परंतु नुसती सोन्याची. मग आता सोनं कसं चाललंय हो? आता तोळा म्हटलं तरी आपल्या पोटात गोळा उठतोय. मग मला सांगा, एक वीट किमान 5 किलोची, आणि मग अशा घराला कमीत कमी 4 भिंती लागतात. अशी 7 कोटी घरं नुसती सोन्याची होती. मग रावण किती ऐश्वर्यवान होता? अहो देवानं 33 कोटी देवांना बंदीखान्यामध्ये टाकलं होतं. एवढा सत्ताधीश ऐश्वर्यवान असा असणारा रावण, त्यानं आपल्या जीवनामध्ये काही प्रतिज्ञा केल्या होत्या. स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध आणीन आणि खारा समुद्र गोड करीन. परंतु यातल्या किती प्रतिज्ञा त्याच्या खऱ्या ठरल्या? नाही. सोन्याला सुगंध आला का? नाही आला तेच बरं. अजून सोन्याला सुगंध नाही तरी देखील सोनं एवढं महागले. आणि सोन्याला जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर सुगंध आला असता आणखीन किती महागलं असतं. म्हणून सोन्याला सुगंध आला नाही, खारा समुद्र अजून गोड झालेला नाही, म्हणजे ती सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. आणि स्वर्गाला शिडी लावेन ती सुद्धा पूर्ण झाली नाही. जर झाली असती तर आपण आपले जे काय पूर्वज आहेत त्यांच्या गाठी भेटी घेण्याकरता गेलो असतो, आहे का नाही? कसं काय चाललंय, बरं आहे का? आणि मग म्हातारं बी आपल्याला भेटलं असतं. अरे मी विहीर पाडली होती पण पाईपलाईन काय केली नव्हती, तेवढी पाईपलाईन केली का? म्हणजे अशा प्रकारे विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु अशा प्रतिज्ञा केल्या होत्या, परंतु एकही प्रतिज्ञा रावणाची पूर्ण झालेली नाही. मग हे तुकाराम महाराजांना माहीत नव्हतं का? हे माहीत असताना सुद्धा तुकाराम महाराज प्रतिज्ञा का करतात? तर त्याचं कारण असं आहे, माणसानं प्रतिज्ञा करूच नये, परंतु ज्या प्रतिज्ञेचा विषय परमात्म्याची सेवा आहे अशी प्रतिज्ञा मात्र माणसाने जरूर करावी. का? तर त्याचं कारण असं आहे, ज्या प्रतिज्ञेचा विषय परमात्म्याची सेवा आहे अशी प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता स्वतः भगवान परमात्मा जबाबदार राहतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करे पूर्ण मनोरथ.
ती प्रतिज्ञा कशी असावी? शुद्ध असावी, देवा करताच असावी, त्याच्या पाठीमागे आपला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. अशा प्रकारची जर प्रतिज्ञा असेल तर ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता स्वतः भगवान परमात्मा जबाबदार राहतो. आणि म्हणून नामदेवरायांनी सुद्धा अशा प्रकारची एक प्रतिज्ञा केली होती पहा. शतकोटी तुझे करीना अभंग. वाल्मिक ऋषीनं शतकोटी रामायण केलं हे नामदेवरायांना कळालं. आणि मग नामदेवराय म्हणू लागले स्वतःच्या मनाला की जर एकेकाळचा लुटारू असेल, लुटमार करणारा वाल्या कोळी, परंतु तो जर रामायण करत असेल शतकोटी, आणि आपण तर देवाचा भक्त आहोत, आणि मग आपण का शतकोटी अभंग करू नयेत. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझे करीना अभंग. परंतु देवाने नामदेवराला सांगितलं, अरे बाबा नामदेवा, ही प्रतिज्ञा करणं योग्य नाही, कारण वाल्मिक ऋषी हे त्रेतायुगामध्ये होऊन गेले. आणि त्या काळचं जे काय आयुष्य मर्यादा आहे, आयुष्य मर्यादा ही प्रत्येक युगायुगामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे. कृतयुगामध्ये मानवाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. कृतयुग संपलं, पुन्हा त्रेतायुग सुरू झालं, पुन्हा त्यातलं 1 शून्य कमी झालं आणि मानवाला 10,000 वर्ष आयुष्य राहिलं. पुन्हा त्रेतायुग संपलं, द्वापार युग सुरू झालं, त्याच्यामध्ये पुन्हा 1 शून्य कमी झालं, मानवाला 1,000 वर्ष आयुष्य राहिलं. आणि नंतर द्वापार युग संपलं आणि आता कलियुग सुरू झालं, पुन्हा त्यातलं 1 शून्य कमी झालं आणि मानवाला 100 वर्ष आयुष्य राहिलेलं आहे. अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्ष म्हणजे 100 वर्षाची आयुष्याची मर्यादा आहे. आता 100 वर्षापर्यंत बी आपण जात नाही, तो भाग वेगळा, पण एक कलियुगाची मर्यादा सांगितलेली आहे. आणि मग नामदेवरायांचा अवतार कलियुगामध्ये आहे. मग नामदेवा, मानवाला फक्त 100 वर्ष आयुष्य आहे, त्रेतायुगामध्ये मानवाला 10,000 वर्ष आयुष्य होतं, आणि त्यामुळं शतकोटी रामायण त्यांनी केलं ते योग्य आहे, परंतु या कलियुगामध्ये हे शक्य नाही. परंतु नामदेवरायांनी सांगितलं, म्हणजे देवा ते मला माहित नाही, मी जो काय नियम केलेला आहे, मी जी काय प्रतिज्ञा केली आहे, ती माझी प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा, ती पूर्ण करायची का अपूर्ण ठेवायची हा तुझा प्रश्न आहे. आणि म्हणून नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवे माझा. मी जो काय नियम केलेला आहे तो नियम म्हणजे नियम, आता ह्याच्यामध्ये बदल नाही. मग आता ही पूर्ण करायचं का न करायचं हे तुझं काम आहे. शेवटी देवानं ती प्रतिज्ञा त्यांची पूर्ण केली. मी कशा करता सांगतोय, माणसानं प्रतिज्ञा करू नये, परंतु ज्या प्रतिज्ञेचा विषय परमात्म्याची सेवा आहे, ही प्रतिज्ञा मात्र माणसानं जरूर करावी, कारण ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता स्वतः भगवान परमात्मा जबाबदार राहतो. आणि म्हणून तुकोबारायांनी जी काय प्रतिज्ञा केलेली आहे, त्या प्रतिज्ञेचा जो काय विषय आहे ती परमात्म्याची सेवा आहे. घेय न मे जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि म्हणून ही प्रतिज्ञा करणं योग्य आहे. विठ्ठल आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, प्रतिज्ञा जी तुकोबारायांनी केलेली आहे कशा करता केलेली आहे, का देवाची चरण सेवा साधण्याकरता प्रतिज्ञा केली आहे. मग देवाची चरण सेवा साधण्याकरता जो काय योग्य जो काय देह आहे तो म्हणजे मानव देह. मानव देहाच्या व्यतिरिक्त जो काय देह आहे त्या देहानं परमात्म्याची सेवा करता येणार नाही, कारण याच देही घडी देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. कारण मानव जन्म जर सोडला तर इतर कोणत्याही देहामध्ये परमात्म्याची सेवा करता येत नाही, कारण ते ज्ञान किंवा सेवा करण्याकरता जी काय अनुकूल इंद्रिय आहेत ती फक्त या मानवी देहामध्येच आहेत. आणि मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुकोबाराय म्हणतात, देवाची सेवा करण्याकरता जन्म घेणे म्हणजेच मानवाचाच जन्म घेणे. बरोबर आहे की नाही? मग जन्म घेण्याचं स्वातंत्र्य तुकाराम महाराजांना आहे का, तर ते जन्म घेण्याचं स्वातंत्र्य तुकाराम महाराजांना आहे. कारण जगतामध्ये जर बघितलं तर एकंदरीत 3 प्रकार आहेत. विठ्ठल विठ्ठल
पहिला वर्ग आहे तो म्हणजे अनेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि तिसरा प्रकार जो आहे तो स्वेच्छा प्रारब्ध. अनेच्छा प्रारब्धामध्ये तुम्ही आम्ही बसतो, परेच्छा प्रारब्धामध्ये स्वतः भगवान परमात्मा बसतो आणि स्वेच्छा प्रारब्धामध्ये संत महात्मे बसतात. तुम्हा आम्हाला आणावं म्हणजे यावंच लागतं, राहावंच लागतं आणि जावंच लागतं. याला अनेच्छा प्रारब्ध म्हणतात. देवाला मात्र आणावं लागतं, याला परेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. आणि स्वेच्छा प्रारब्ध ते स्वतःच्या इच्छेने येतात. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत राहतात. ज्या दिवशी इच्छा संपली स्वतःच्या इच्छेनं जात असतात. तुम्हा आम्हाला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. तुमचं आमचं जीवन म्हणजे सरकारी नोकराप्रमाणे. जोपर्यंत बदलीची ऑर्डर येत नाही तोपर्यंत राहायचं. एकदा का ऑर्डर आली त्या ठिकाणी नाही म्हणून चालतं का? नाही, जावंच लागतं. जिकडं बदली झाली तिकडं आपल्याला जावं लागतं. आणि वास्तविक पाहता बदली कोणाला आवडत नाही आणि म्हणून तर कुठेतरी वशिलेबाजी करतात. आमची बदली रद्द करा. अहो, बदली करणं म्हणजे काय? बदली होणं म्हणजे काय? एक समस्या आहे का? गाव बदलायचं, शेजारी पाजारी बदलायचे, मग त्या ठिकाणी ती भाड्यानं रूम घ्यायची. ती रूम कशा पद्धतीची आहे, शेजारी कसल्या प्रकारचे आहेत, बरं ती रूम जी आपण घेतलेली आहे तिला भाडं किती आहे, ती भाड्याला सुद्धा परवडली पाहिजे. बरोबर आहे की नाही? पगार जर थोडा असेल आणि भाडं जरी जास्त असेल तर भाड्याला कशी परवडेल? मग भाड्याला सुद्धा परवडली पाहिजे. आणि जर भाड्याला नाही परवडली तर मग ती नोकरी करून तरी काय उपयोगाचं आहे? आणि म्हणून बरं भाड्याला परवडली, परंतु तिथून चांगल्या प्रकारची आपली जी काही मुलं शाळेमध्ये जाणार ती शाळा जवळ असावी. ज्या ठिकाणी आपण नोकरीला जाणार आहे ती ऑफिस आपल्या जवळ असावं. म्हणजे अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात असं प्रत्येकजण त्या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि ही अपेक्षा पूर्ण होते का नाही तोपर्यंत ऑल ऑर्डर. चला पुढे. आपलं असंच आहे बुवा. आतापर्यंत आपलं जीवन अतिशय खडतर अशा प्रकारचं गेलेलं आहे. बालपण असेल, तरुणपण असेल, आताशी कुठेतरी आपली संसाराची घडी बसलेली आहे. आणि आता खाण्यापिण्याचे दिवस आलेले आहेत तोपर्यंत आली ऑर्डर, चला. आणि मग मागचे म्हणतात आतापर्यंत माझ्या बाबानं खूप कष्ट केलं, परंतु आता कुठं खायचं पियाचं दिवस होतं, देवाला कसं बघावलं नाही. अशा प्रकारचे त्या ठिकाणी मागले ओरडत असतात. परंतु वास्तविक पाहता त्या ठिकाणी आपलं प्रारब्ध संपलं. अनेच्छा प्रारब्ध आपल्याला जावंच लागतं, यावंच लागतं आणि राहावंच लागतं. काय काय जणांची इच्छा नसते राहण्याची, जायस गडबड असते त्यांना, म्हणून तो प्रयत्न करतात, परंतु त्यातनं सुद्धा ते वाचतात. आत्महत्या करण्याचा जरी प्रयत्न करतात तरी देखील ते हॉस्पिटलला तिथून जर पळवलं औषध पेली सुद्धा जिवंत होतात. म्हणजे वास्तविक पाहता सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जाण्याची इच्छा असली तरी जाता येत नाही. म्हणून तुम्हा आम्हाला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. याला अनेच्छा प्रारब्ध असं म्हणतात. देवाला आणावं लागतं, आणि याला रूपावळी करुणे खळे हरिदासी. परंतु संत महात्मे मात्र स्वतःच्या इच्छेने येत असतात. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत राहत असतात. ज्या दिवशी इच्छा संपली स्वतःच्या इच्छेनं ते जात असतात. म्हणून येण्या जाण्यामध्ये संत महात्मे हे कसे आहेत? स्वतंत्र आहेत. आणि म्हणून ते म्हणू शकतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, किंवा येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. म्हणजे आलो, आले हे शब्द कसे आहेत? हे स्वतंत्र शब्द आहेत. ह्याच्यामध्ये आणलं गेलं अशातला भाग नाही, किंवा यावंच लागला अशातला भाग नाही. म्हणून संत महात्मे येण्या जाण्यामध्ये स्वतंत्र असल्यामुळं ते जन्म घेऊ शकतात स्वतःच्या इच्छेनं. आणि म्हणून ते म्हणू शकतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. आता तिसरी शंका अशी आहे, जन्म जर सुखाला कारणीभूत असेल तर मी जन्म घेईन हे म्हणणं अगदी योग्य आहे. परंतु जन्म जर दुःखाला कारणीभूत असेल तर मी जन्म घेईन म्हणणं हे योग्य आहे का? कारण प्रत्येक जीवाला जी काय अपेक्षा आहे ती सुखाची अपेक्षा आहे का दुःखाची अपेक्षा आहे? प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतोय. आतापर्यंत माझं जीवन सुखी गेलेलं आहे, पण इथून पुढचं सुद्धा आयुष्य माझं कसं जावं? सुखातच जावं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणाला सुद्धा वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मग जन्म जर सुखाला कारणीभूत असेल तर मग मी जन्म घेईन हे म्हणणं अगदी योग्य आहे.
परंतु जन्म जर दुःखाला कारणीभूत असेल तर मी जन्म घेईन ही प्रतिज्ञा करणं ही योग्य नाही. मन भोगिता नारायणा मन भोगिता नारायण मांस मोळा मूत्र जाना मांस मोळा मूत्र जाना जना ध्यात से जना ध्यात से तुझ जन जना ध्यात से जना ध्यात से माझ्या सोहिताने नती कोणी माझ्या सोहिताने नती कोणी माझ्या सोहिताने नती कोणी माझ्या सोहिताने नती कोणी काय सांगू गर्भीची आतना मज भोगिता नारायणा मांस मळ मुद्र जाना तुझं क्षण क्षणा ध्यातसी. म्हणजे जन्माला यायचं म्हटलं का पहिलं आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी राहावं लागतं. 9 महिने आणि 9 दिवस त्या ठिकाणी आपला मुक्काम करावाच लागतो बुवा. आणि मग त्या ठिकाणी मुक्काम करणं सोपी गोष्ट आहे. हे सगळं गर्भवासातलं जे काय वर्णन आहे या ठिकाणी केलेलं आहे. मातेची या उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी नवमास वरी जन्मोजन्मोनी मरती. उकडोनी आपण कुकर मध्ये जसे बटाटे उकडायला घालतोय की नाही, मग सुट्टी नाही त्या ठिकाणी. पहिल्या शिटीत बंद नाही, जेव्हा 3 शिट्ट्या होतेल्या यांना चांगला अनुभव आहे. शिट्टी वाज नाही अजून 2 होऊ द्या, अजून पक्क शिजलेलं नाही, पक्क उकडलेलं नाही. जेव्हा 3 शिट्ट्या व्हाव्यात आणि मग ते बटाट कसं होतं उकडोनी नवमास वरी त्या बटाट्याप्रमाणे. का त्या बटाट्याचं सांगायला आलोय का मी? ह्या बटाट्याचं तसंच आहे. ही बटाट उकडल्याशिवाय तयारच होत नाही बुवा. आणि म्हणून 9 महिने आणि 9 दिवस ज्यावेळेस पूर्ण होतील त्यावेळेस ही बटाट पूर्णपणे उकडतं मग जन्म होतो. मग उकडत असताना आता त्या काळचं जे काही दुःख आहे ते आपलं अज्ञान आहे तो भाग वेगळा. परंतु जरी अज्ञान असलं परंतु दुःख नाही अशातला भाग नाही. दुःख आहे परंतु त्या अज्ञानामुळे आपल्याला ते कळत नाही. परंतु वास्तविक पाहता त्या ठिकाणी दुःख आहे हे मला सांगायचं आहे. आणि म्हणून सर्व साधू संत महात्म्यांची प्रमाण आपण जरी पाहिली तरी जन्माला येत असताना हे दुःखच आहे. आणि कोणत्याही जीवाला दुःखाची अपेक्षा नाही, प्रत्येकाला सुखाचीच अपेक्षा आहे. मग असं असताना सुद्धा तुकाराम महाराज जन्म घेईन म्हणतात कसे? हे जरा जगाच्या राखीच्या जरा थोडस विरुद्ध वाटतंय. तर त्याचं कारण असं आहे, दुःखाचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक अनुकूल दुःख आणि दुसरं प्रतिकूल दुःख. परमार्थाकरता दुःख म्हणजे परमार्थाकरता जो काय जन्म आहे याला म्हणतात अनुकूल दुःख. आणि संसाराकरता जे काय जन्म आहे याला म्हणतात प्रतिकूल दुःख. विठ्ठल तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. आमच्या बालपणी आम्ही अण्णांचा ऐकला बरं का दृष्टांत. अण्णा असे दृष्टांत सांगायचे. एक शेतकरी सुगीचे दिवस आणि त्या सुगीच्या दिवसामध्ये ज्वारी राखण करायची म्हटलं, पिकाची राखण करायची म्हटलं का त्या ठिकाणी माळा बांधायच्या. आता माळ्यावरती असं उभं राहायचं आणि खडे त्या गोपणीमध्ये भरायचे आणि पाखराची राखण त्या पिकाची राखण करायचे. पाखरं तिथून हुसकून लावायचे. आणि मग सुगीचे दिवस एक शेतकरी आपल्या पिकाची राखण करीत असताना गोपनीनं दगड मारायचा आणि ते पाखरं उडून जायचे. परंतु हे पाहिलं कोणी? राजाच्या मुलानं पाहिलं. आता राजाच्या मुलानं पाहिल्यानंतर त्या राजाच्या मुलानं हट्ट केला की मला सुद्धा अशा प्रकारचा खेळ पाहिजे. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हे 3 हट्ट प्रसिद्ध आहेत. आणि हे 3 हट्ट पूर्ण करावेच लागतात. बाल हट्ट
यात्रेला जत्रेला म्हणा किंवा लग्नाला गेलो आणि त्या ठिकाणी जर एखादी कुल्फी मागितली मुलांना, पैसे नाहीत म्हणून चालतं का? नाही, पैसे नाहीत म्हटलं का ते तिथंच राहायला लागतं. बाल हट्ट तो पूर्ण करावाच लागतो वा. स्त्री हट्ट, हा दिपवाळी आहे, संक्रांत आहे, मला अशा प्रकारची साडी पाहिजे, हट्ट केला, स्त्री हट्ट पुरवावाच लागतो. आपण सगळे अनुभवी आहोत. स्त्री हट्ट आणि राज हट्ट. राजानं जर हट्ट केला नोटाबंदीचा, हा मग लगी एका रात्रीत लगी तो हट्ट पूर्णच करावा लागतो. आणि मग आपण त्या ठिकाणी आपलं काही चालत नाही. तशा प्रकारचे हे 3 हट्ट प्रसिद्ध आहेत. तसं बाल हट्ट या ठिकाणी हट्ट केला की मला अशा प्रकारचा खेळ पाहिजे. आणि मग आता तो राजा आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याप्रमाणे तशा प्रकारचे गोपन त्यानं देणं योग्य नाही. आणि म्हणून त्यानं काय केलं, आपण राजा आहोत आणि मग चांदीची गोपन आणि सोन्याचं दगड आपण छटकाचं करू. हो म्हणा, त्याला काय आपल्याला काय घ्यायचं नाही द्यायचं नाही तसं काय बी होऊ नका. तुम्ही मला सोनं इतकं मागून छटकाचं दगड आणायचं, आपल्याला काय द्यायचंय काय घ्यायचंय. मग एक छटकाचा दगड आणि मग असे सोनाराकडनं दगड बरेचसे काय त्यांनी बनवून आणले. आणि मग ते राजाचा मुलगा त्या चांदीच्या गोपनीमध्ये तो सोन्याचा दगड भरायचा, ठेवायचा आणि गरगर गरगर गरग असा फिरवायचा आणि फेकून मारायचा. परंतु योगायोगानं एक आपला वारकरी गावामध्ये सप्ताह बसलेला होता आणि गडबडीनं आपला कीर्तनाला निघालेला होता. 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम आणि गडबडीनं कीर्तनाला निघाला. सर्व घरचे काम वगैरे आटोपले आणि 7 वाजले असल्यामुळं गडबडीनं तो कीर्तनाला निघालेला असताना आणि ह्याचा खेळ चालूच. आणि मग तो कीर्तनाला निघाला असताना ह्यानं गोपनीनं तो दगड भरला, त्याच्यामध्ये सोन्याचा दगड लागला फिरवायला. असा फिरवला आणि असा तो दगड सोडला तसा ह्याच्या पाटकानात असा बसला. आणि मग असा सोन्याचा दगड आणि गोपनीचा दगड जास्त लागतो बरं का. हातानं मारलेला वेगळा पण गोपनीनं फिरवून मारलेला वेगळा. आणि तसा तो दगड त्याच्या पाटकानात बसला. जसा पाटकानात दगड बसला तसा हा बेशुद्ध पडला. आणि बेशुद्ध पडल्यानंतर बराच वेळानं तो शुद्धीवरती आला आणि विचार केला की मी कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही आणि गावात सप्ताह बसलेला आहे म्हणून मी कीर्तनाला निघालोय. आणि असा कीर्तनाला निघाला असताना सुद्धा मला दगड मारला. काय मारलं ते तरी पाहावं. आणि म्हणून माघारी फिरून जर पाहतोय तर चांगला छटकाचा दगड, पिवळा धमक सोन्याचा दगड बघितला. आणि मग त्याला एवढा आनंद झाला आणि मग म्हणला, ए अजून धापाच हाण. मला सांगा, दगड मारल्यानंतर दुःख आहे का नाही? अहो दगड मारल्यानंतर दुःख आहे, परंतु तो सोन्याचा असल्यामुळं होतोय त्रास, पण गुण हमखास. थोडा वेळ होतोय त्रास, तेवढी कळ सोसायची, पण नंतर किती चांगल्या प्रकारचा आनंद आहे. मग मात्र सोन्याची प्राप्ती होते. तसं जन्मापुरतं दुःख आहे, मान्य आहे, परंतु तेवढं दुःख जर सहन केलं तर भावी काळामध्ये परमात्म्याची सेवा करण्याचा जर योग प्राप्त होत असेल तर त्या आनंदामध्ये हे दुःख वजा होत आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, घेये ना मे जन्म याजसाठी देवा तुझी चरण. जी आहे जी प्रतिज्ञा आहे ती योग्य अशा प्रकारची आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात, तुझी चरण सेवा साधण्याकरता मी जन्म घेईन म्हणतात. ठीक आहे, मग तुकाराम महाराजांना परमात्म्याची सेवा प्राप्त नव्हती का? जर एखाद्या गोष्टीची प्राप्ती जर नसेल, एखाद्या वस्तूची प्राप्ती नसेल तर त्या प्राप्ती करता आपण प्रयत्न करणं योग्य आहे. परंतु एखादी गोष्ट जर प्राप्त असेल तर त्या वस्तूच्या प्राप्तीकरता कोणी प्रयत्न करत नाही. मग तुकाराम महाराजांना ज्या अर्थी तुकोबाराय परमात्म्याच्या सेवेची इच्छा करतात, याचा सरळ सरळ अर्थ असा आहे का तुकाराम महाराजांना परमात्म्याची सेवा प्राप्त, बरोबर आहे की असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तेच तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास परणे राखीला दारवंट. अरे देवा, अरे तुझी चरण सेवा म्हणजे माझ्या बापाची मिरास आहे, म्हणजे माझ्या बापाची ठेव आहे. आपल्या बापाची जी काय संपत्ती आहे ती मिळवण्याकरता मुलगा प्रयत्न करतो का? नाही. अहो ती पडीकच आहे. बापाच्या नंतर अगदी आरामशीर याला मिळणार तो त्याचा अधिकार आहे.
त्या अधिकारापासून त्याला कोणीही वंचित करू शकत नाही. म्हणजे बापाची जी इस्टेट आहे ती 100% मोलाचीच असते, याच्यात मध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. तसं परमात्म्याची सेवा म्हणजे माझ्या बापाची ठेव आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना परमात्म्याची सेवा ही प्राप्तच होते. मग असं असताना सुद्धा तुकोबराय त्या चरण सेवेस करता पुन्हा आणखीन जन्म घेईन म्हणतात कसे, तर त्याचं कारण असं आहे, प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा विषय असतो आणि ज्याला जो विषय आवडतो त्याला तो पुन्हा 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 सेवन करावासा वाटतो. आणि मग तो कोणताही विषय असू द्या, मग तंबाखूचा जरी विषय असला, बरोबर आहे की नाही, कीर्तनाच्या अगोदर खाल्लेली असेल, आता कीर्तन कधी संपत मी कधी तंबाखूला चुना लावतोय, आता इथे कसे नाही. म्हणजे तंबाखूचा विषय असेल तरी देखील तंबाखू खावीशी वाटते. आतापर्यंत किती पुड्या पचवल्या, आता वाटतंय का भरपूर तंबाखू खाली, बाज भाऊ आतापर्यंत आपण भरपूर चहा घेतला, आता इथून पुढं घेणं बंद करा, असं नाही. अहो जे काय नाशिवंत विषय आहेत माणसाला जिवंतपणे आवडतात यात नवल नाही, मेले तरी देखील त्यांना ते विषय सोडत नाहीत. बरोबर आहे की नाही. तुम्ही तिसऱ्या दिवशी जाऊन बघा त्या ठिकाणी माणसं गेलेली असतात, तिसऱ्या दिवशी त्यांना सावडण्याकरता जातात, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला जे जे आवडतं ते ते त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि नाही ठेवलं तर कावळा शिवत नाही. आणि मग एखादा बिडीवाला असेल तर मग ती बिडी ठेवली जाते. मग कोणती ती जी उडत असेल, घोडा बिडी म्हणा किंवा संभाजी बिडी म्हणा, घोड्यावाला असेल तर त्याला संभाजी चालत नाही, संभाजी असेल तर त्याला घोडा चालत नाही. असे बिडींची नावं आहेत. विनोदाचा भाग सोडा, मी कशा करता सांगतोय का ज्याची त्याच्या आवडीचा विषय असतो आणि मग मेल्यानंतर सुद्धा त्याला विषय सोडत नाही. तसं तुकोबरांचा विषय म्हणजे परमात्म्याची सेवा करणं हे त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि म्हणून त्यांना देवाची सेवा प्राप्तच आहे. परंतु भावी काळामध्ये सुद्धा परमात्म्याची सेवा जीवनामध्ये प्राप्त व्हावी आणि म्हणून घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. मग देवाने प्रश्न केला, म्हणले महाराज माझी चरण सेवा साधण्याकरता तुम्ही जन्म घेईन म्हणता, ठीक आहे, परंतु माझी चरण सेवा साधण्याकरता नेमकी तुम्ही कोणती सेवा करणार का त्या सेवेच्या वेगाने तुम्ही माझी चरण सेवा साधणार. तुकोबाराय म्हणतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांग. महाद्वारी आपली वेळ नियोजित वेळ संपलेली आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा तुझी चरण सेवा साधण्याकरता मी हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालीन. आता याच्यावरती सुद्धा बरेचशा काही शंका आहेत, परंतु आता त्या या ठिकाणी मांडणं योग्य नाही वेळेचा अभाव असल्यामुळं. कारण पहिल्या चरणामध्ये म्हणतात महाराज तुझी चरण सेवा साधण्याकरता मी जन्म घेईन, दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात हरिनाम कीर्तन करीन, संतांचं पूजन करीन, मग महाद्वारामध्ये लोटांग घालीन. मग ही 3 प्रकारची सेवा केल्यानंतर परमात्म्याला प्राप्त होते का? हो. तर ही 3 प्रकारची सेवा केल्यानंतर देवाला ही सुद्धा सेवा प्राप्त होते. आपल्याला विस्तार करण्याकरता वेळ नाही आणि म्हणून अशी 3 प्रकारची सेवा जर माझ्या हातून जर घडली तर मग मात्र माझी स्थिती अशी असेल का मी आनंदात राहीन, निर्भर राहीन आणि सुखदुःखाची चाड मी माझ्या जीवनामध्ये राहणार नाही. आणि देवा तुझ्या चरण सेवे वाचून मी माझ्या जीवनामध्ये इतर कोणत्याही विषयाच्या प्राप्ती करता प्रयत्न करणार नाही, सायास करणार नाही, तर त्या विषयाच्या ठिकाणी मी कसा असेल, उदास असेल. आणि कसायास न करी न धर्यास होईन उदास सर्व भाव